नमस्कार. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला रक्त हा घटक बघायचा आहे. रक्त. बरं, आपण कुठला चॅप्टर बघतोय तर रक्ताभिसरण संस्था हा चॅप्टर बघतोय. त्याच्यामध्ये आपल्याला 3 घटकांचा अभ्यास करायला लागतो सांगितलं आपण. 3 घटक कुठले कुठले? हृदय हा पण घटक पूर्ण बघितलेला आहे. रक्तवाहिन्या हा पण घटक पूर्ण बघितलाय. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला रक्त हा घटक बघायचा आहे. बर, आता तुम्ही महत्वाची एक इन्स्ट्रक्शन, तुम्ही व्हिडिओ प्ले केलेला आहे. विषय व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर प्ले केलेला असेल म्हणजे एकदा जर बसलेले असेल व्हिडिओ बघायला तर कमीत कमी 1 तास बघत चला आणि 1 तासाचं लिमिट नंतर ते वाढवा. ठीक आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला आज काय बघायचंय तर रक्त हा घटक बघायचा आहे. मी तुम्हाला म्हटलेले मागच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये या पूर्ण टॉपिकमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कुठे विचारत असतील तर रक्त या टॉपिक वरती खूप सारे प्रश्न विचारतात. त्यामुळं या टॉपिक वरती म्हणजे 2 व्हिडिओ तर फिक्स होतील. तिसरा पण बनवायला लागला तर तिसरा पण बनवू शकतो बघा, पण 2 व्हिडिओ तर फिक्स होतील. या एका व्हिडिओ लेक्चर मध्ये रक्त हा चॅप्टर संपणार नाही. खूप सारे प्रश्न विचारतात. जिथं प्रश्न विचारलेले आहेत तिथे मी एकदम डिटेल जाणार आहे आणि जिथं विचारत नाहीत पण विचारू शकतात अशा ठिकाणी महत्वाचे पॉइंट तिथं फक्त कव्हर करून टाकणार आहे. ठीक आहे, आता जास्त वेळ नाही घालवत, डायरेक्ट पॉइंटला स्टार्ट करतो. आपल्याला काय बघायचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये रक्त हा घटक बघायचा आहे. ठीक, आता रक्त जर बघितलं आपण तर मानवी शरीरामध्ये एकूण रक्त किती असतं तर 5 लिटर रक्त असतं. किती? 5 लिटर. हा घटक आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पण बघितलंय. बरं, हे जे 5 लिटर रक्त आहे हे 2 गटात डिवाइड झालेलं असतं. मग ते 2 गट कुठले कुठले? ब्लड प्लाझ्मा म्हणजेच रक्तद्रव्य आणि ब्लड सेल्स. ब्लड सेल्स म्हणजेच काय? रक्तपेशी. म्हणजे रक्त जे आहे ते 2 घटकापासून बनतं, रक्तद्रव्य आणि रक्तपेशी. नीट लक्षात ठेवा, रक्तद्रव्य आणि रक्तपेशी. आता रक्तद्रव्य जे आहे ते रक्तद्रव्य संपूर्ण रक्तामध्ये तो 55% भाग कव्हर करतो. रक्तद्रव्य जो आहे तो किती टक्के असतो? 55%. आणि रक्तपेशी जे आहे हे किती असतं? 45%. आपण स्टार्ट केलं तेव्हा सांगितलं मानवी शरीरामध्ये एकूण रक्त किती असतं तर 5 लिटर रक्त असतं. मग सगळ्यांच्या शरीरात 5 लिटर असेल का? बरं, एखादा व्यक्ती 110, 120, 130 किलोचा असेल तर 100% त्याच्या शरीरात जास्त रक्त असतं रे. मग त्याच्यामध्ये 7 लिटर असेल किंवा 7.5 लिटर रक्त असेल किंवा 8 असेल, जास्तच असणार आहे. एकदम लुकडा सुकडा मुलगा एकदम म्हणजे 30-35 वय, 30-35 वजन असेल तर 100% त्याच्या शरीरामध्ये रक्त कमीच असणार आहे. 3 लिटर असेल, 3.5 लिटर असेल किंवा 4 लिटर असेल, 5 लिटर नसेल. पण सगळ्यांचा ऍव्हरेज काढला तर ऍव्हरेज किती भरतो तर 5 लिटर रक्त हा सगळ्यांचा ऍव्हरेज भरतो बघा. म्हणजे आता माझी पूर्ण वाढ झालेली आहे आणि म्हणजे मी खूप जाडा पण नाही, मी खूप लुकडा पण नाही, तर माझ्या शरीरात सर्वसाधारणतः 5 लिटर रक्त असू शकतं बघा. आणि परीक्षेला जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर काय लिहायचे? 5 लिटरच उत्तर लिहायचे. सगळ्या पुस्तकांमध्ये असंच दिलेलं असतं, 5 लिटर रक्त असतं. हाच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता रक्ताचे जर आपण घटक केले 2 तर म्हणजे समजा आता मी हे 5 लिटर रक्त या गोल टाकीमध्ये टाकलं तर यातला हा 55% भाग इकडचा हा कशाने व्यापेल तर ब्लड प्लाझ्मा म्हणजेच रक्तद्रव्य. कशाने व्यापणार आहे तो? ब्लड प्लाझ्मा, रक्तद्रव्य याच्यातून व्यापला जाणार आहे. आता ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय रे? नीट समजा, मला नाही कळते ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय. तर ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय? आता कोरोनाच्या 2020 मध्ये ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस आपण ब्लड डोनेट करत होतो का? नव्हतो करत. त्यावेळेस काय काढून घेत होतं? ब्लड प्लाझ्मा. सगळ्या प्रकारचे प्रथिने, अँटीबॉडीज हे कशात असतात? ब्लड प्लाझ्मा मध्ये असतात. असं दिसताना ते कम्प्लीट पाण्यासारखं दिसतं, थोडंसं पिवळट असतं बघा. मी इमेज पण टाकून दिली तर साईडला एक बघा, एक पिवळ्या कलरचं पाणी असं आपल्याला भासतं, त्यालाच काय म्हणायचं? ब्लड प्लाझ्मा. आणि तो 55% भाग सोडला तर उरलेला 45% भाग हा जो आहे तो काय असतो? रक्तपेशी असतात. रक्तपेशी किती असतात? 3 प्रकारच्या रक्तपेशी, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. 3 प्रकारच्या रक्तपेशी. आता रक्त अभ्यास करताना आपल्याला या 2 घटकांचा अभ्यास करायला लागतो. रक्तद्रव्य ह्याच्यावरती फक्त एकच प्रश्न विचारतात, म्हणजे त्या टॉपिक मध्ये जो काही पॉइंट येतात त्या पॉइंट पैकी एकच प्रश्न विचारतात. पण रक्तपेशी याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारतात. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला
तेच बघायचे. पहिल्यांदा आपण रक्तद्रव्य हा पार्ट बघू आणि त्याच्यानंतर लगेच रक्तपेशी हा पण बघू. आता रक्तद्रव्य जे आहे, रक्तद्रव्य किती टक्के असतं सांगितलं आपण? 55%. एकूण रक्तात रक्तद्रव्य किती टक्के असतं? 55%. पण त्याच्यात पाणीच जास्त असतं. म्हणजे ते 55%मध्ये मी या 55%ला जर 100% असं कन्सिडर केलं तर यापैकी 90% काय असतं? पाणीच असतं. थोडंसं अवघड जड गेला असेल, मी परत एकदा सांगतो तुम्हाला बघा. या रक्तद्रव्यामध्ये 90% काय असतं? पाणी, 7% प्रथिने आणि 3% उर्वरित भाग त्याच्यामध्ये असतात. बघा परत एकदा रिपीट करू. आता समजा ही आडवी टाकी असं कन्सिडर करतो मी. याच्यामध्ये मी 5 लिटरची बरोबर टाकी ही, आणि या 5 लिटरमध्ये च्या टाकीमध्ये आपण काय केलेले? रक्त टाकलेले. आता इथपर्यंत हा 45% भाग जो आहे, हा जो आपल्याला आहे तो रक्तपेशी आहे, आणि इकडचा 55% जो भाग आहे तो काय? तर रक्तद्रव्य आहे असं कन्सिडर करा. आता ह्या पार्टला मी काय करतो? 100% कन्सिडर करतो. तर त्यातला 90% भाग म्हणजे इथून इथपर्यंत हे काय असणार आहे? फक्त पाणी असणार आहे. म्हणजे एकूण रक्तात जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाणीच असतं. आता हे पूर्ण रक्त जर कन्सिडर केलं, यापैकी निम्म्यापेक्षा जास्त काय असतं? पाणीच असतं. त्यामुळेच रक्त आपल्याला कसं दिसतं? पातळ थोडंसं असतं बघा. आणि घट्टपणा जो आलेला असतो रक्ताला, तो कशामुळे आलेला असतो? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स यांच्यामुळे घट्टपणा आलेला असतो. आणि पातळपणा जो दिसतो तो कशामुळे दिसतो? पाण्यामुळे दिसतो. हे थोडंसं डिटेल झालं, हे काही विचारत नाही, हे फक्त आपल्या शरीराचा भाग आहे, आपल्याला माहिती असावा म्हणून मी इथं सांगितलं. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघा. 2 पॉईंट सांगितले आपण. एकूण रक्तामध्ये रक्तद्रव्य किती असते? 55%. आणि रक्तद्रव्यामध्ये पाणी किती असते? तर 90%. बस एवढे 2 पॉईंट इथे लक्षात ठेवा. आता संपूर्ण शरीरात आहे ना, पेशीमध्ये आपल्या कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो, आणि त्या सगळ्या कार्बन डायऑक्साईड पैकी आहे ना 70% कार्बन डायऑक्साईड आपल्या रक्तात असतो, म्हणजेच प्लाझ्मात असतो, म्हणजेच रक्तद्रव्यामध्ये असतो. किती टक्के? 70%. आणि कार्बन डायऑक्साईड जो असतो ना, त्याचा पीएच, बरं पहिल्यांदा पीएच समजून घेऊ आपण काय असतो. पीएच म्हणजे काय? आपण इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये पण बघितलेले. पीएच पट्टी असते. 10वीला तुम्ही प्रयोगशाळेत किंवा 9वीच्या प्रयोगशाळेत, 11वी 12वी प्रयोगशाळेत जर गेला असेल कोण शाळेच्या, तर तिथं पीएच पट्टी भिंतीवर लावलेली असते. ते पीएच पट्टीवरती क्रमांक असतात, 0 ते 14 असे क्रमांक दिलेले असतात. पोलीस भरतीचा एक आवडीचा प्रश्न, पाण्याचा पीएच किती? तर पाण्याचा पीएच किती असतो? 7. पाणी हे उदासीन आहे, म्हणजेच आम्ल आम्लारीमध्ये पाण्याचा पीएच किती असतो? 7. उदासीन. पाण्याला चव आहे का? आंबट, खारट, तुरट अशी चव आहे का? नाहीये. म्हणजे पाण्याचा पीएच किती आहे? 7. 7 म्हणजेच काय? उदासीन. लक्षात ठेवा, 7 म्हणजे काय? उदासीन. आता 7च्या खाली जर आलं, म्हणजे 0 ते 7 पर्यंत जर गेलो आपण, त्याला म्हणतात ऍसिड. ऍसिड म्हणजेच काय? आम्ल. आम्ल म्हणणार आपण त्याला. काय म्हणणार? आम्ल. आणि 7 ते 14 इथपर्यंत जर गेलो आपण, तर त्याला काय म्हणायचं? आम्लारी. आम्लारी. आणि आम्लारी म्हणजेच काय? बेस. परत एकदा एकदम शॉर्ट 1 लाईन मध्ये कंप्लीट करतो. पीएच पट्टी जी असते, पीएच पट्टीचं मूल्य कुठून कुठपर्यंत असतं? 0 ते 14 पर्यंत असतं. 0 ते 14. 0 ते 7 पर्यंत आपण काय म्हणतो? आम्ल. 0 ते 7 पर्यंत काय म्हणणार? आम्ल. आणि मग आता आम्लमध्ये काय येतं? HCl असेल, सल्फ्युरिक ऍसिड असेल, ऍसिटिक ऍसिड असेल, चिंच आपण जे खातो ते चिंच पण ह्याच्यात येणार 0 ते 7 मध्ये. संत्री, मोसंबी, आवळा, आंबट पदार्थ सगळे कशात येणार? ऍसिड, आम्लमध्ये येणार. आणि 7च्या पुढे काय येणार? खांदा सोडा जो आहे, कोल्ड्रिंक्स वगैरे जे आहेत आपले, हे सगळे कशात जाणार? आम्लारीमध्ये जाणार. म्हणजे तिकडे जाणार ते 7च्या पुढे. दारू वगैरे जे आहे ती दारू पण कशात जाणार? आम्लमध्ये. आता आपलं रक्त जर तुम्ही टेस्ट केलं ना, थोडंसं खारट लागतं, म्हणजे तुरट खारट असं टेस्ट असते बघा रक्ताची. म्हणजेच रक्त आम्ल असेल का? अजिबात नाही, रक्त आम्ल नसतं. रक्त काय आहे? आम्लारी. मग रक्ताचा पीएच 7 पेक्षा जास्त असेल का कमी असेल? तर 100% जास्त असणार आहे. म्हणजे 7 पेक्षा जास्त रक्ताचा पीएच असणार आहे. मग तो किती असतो? 7.4 एवढा पीएच असतो बघा. किती? 7.4. हा आकडा पोलीस भरतीला खूप वेळा विचारले. 7.4 म्हणजे ते कुठं असेल? या ठिकाणी कुठेतरी येईल बघा, या ठिकाणी 7.4. रक्ताचा पीएच किती? हा प्रश्न खूप वेळा विचारलाय पोलीस भरतीला.
पाठ करायचा आहे, इथंच पाठ करून घ्या. रक्ताचा pH किती असतो? 7.4. रक्त हे आम्ल असतं का आम्लारी असतं? तर आम्लारी असतं. रक्त कसं असतं? आम्लारी असतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर झाला असेल pH पॉइंट. हा सारखा सारखा येणार आहे बघा, हे तुम्हाला पाठ झालं पाहिजे. मी प्रत्येक वेळी एक्सप्लेन नाही करत, अजून 1-2 वेळा जेव्हा पुढे येईल तेव्हा एक्सप्लेन करेल. त्याच्या नंतर परत मी pH म्हणजे काय हे एक्सप्लेन नाही करणार परत पुढं. बरं, हा जो तक्ता आहे म्हणजे ही जी स्लाइड आहे, या स्लाइड मध्ये एकच प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे, तो म्हणजेच काय? रक्ताचा pH किती? 7.4. आणि रक्ताचा pH 7.4 म्हणजेच काय? आम्लारी. आणि हा आम्लारी कशामुळे झाला? तर त्या रक्तामध्ये असणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे. मी हे त्याचं कारण दिलं, कारण कुठेही विचारलेलं नाहीये, विचारणार पण नाहीयेत. आपल्याला फक्त काय विचारणार आहेत? रक्ताचा pH किती? रक्ताचा pH किती? 7.4. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघू आपण आता. रक्तद्रव्य पार्ट क्लिअर झाला. आता पुढचा पॉईंट काय येतो आपल्याला? रक्तपेशी. आता रक्तपेशी ज्या आहेत, तर रक्तपेशी किती आहेत? तर 3 प्रकारचे आहेत. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. म्हणजेच काय? लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तबिंबिका. या 3 रक्तपेशी आहेत. इथं कानाला आलेले रक्तबिंबिका. या 3 प्रकारच्या काय असतात? रक्तपेशी असतात. आता लाल रक्तपेशी ज्या आहेत त्यांचा आकार बघा, असा गोलाकार दिसतोय तुम्हाला आणि त्याच्यात खड्डा पण दिसतोय बघा. मी झूम करून थोडंसं दाखवतो. लाल रक्तपेशी ज्या आहेत त्यात थोड्याशा अशा गोलाकार दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये असा खड्डा पण दिसतोय. म्हणजे मी जर बशी जी आहे आपल्या कप बशी मधली बशी, ती बशी जर मी अशा प्रकारे ठेवली आणि अजून एक बशी मी ठेवली, पण ती ठेवताना उलटी ठेवली, म्हणजे या साईडला पण खड्डा आहे आणि या साईडला पण खड्डा आहे, वरच्या साईडनी पण खड्डा आहे आणि असं खालच्या साईडनी पण खड्डा आहे. दोन्ही साईडनी काय झाला? आरबीसीला खड्डा झाला. आणि वरच्या साईडनी म्हणजे इकडून जर बघितलं मी असं वरतून, तर ती कशी दिसते? गोल दिसते. म्हणजे गोल पण आहे आणि दोन्ही बाजूनी आत पण गेलेली अशी, म्हणून आकार काय म्हणतात? गोलाकार आणि द्विअंतर्वक्र. द्वि म्हणजे दोन्ही बाजूनी आत गेला म्हणून काय? अंतर्वक्र. ठीक आहे, एवढं डिटेल नाही विचारणार, लक्षात ठेवा फक्त. लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? गोलाकार आणि द्विअंतर्वक्र हा आकार असतो. आता पांढऱ्या रक्तपेशी बघा, पांढऱ्या कलरच्या असतात म्हणून नाव काय पडले त्याला? पांढऱ्या रक्तपेशी. इथं जरी गोल दिसत असल्या, त्या गोल पण असतात, लांबट पण असतात, आयताकृती, ते आकार नसतो त्यांना, कुठल्या पण आकाराच्या असतात. डब्ल्यूबीसींचा आकार म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींचा आकार गोल आहे असं नाही. गोल पण असतात, आयत पण असतील, चौकोन पण असतील, अजून लांबट पण असतील, धाग्यासारखे पण असतील. त्याला आकार नसतो, आकारहीन असतात. लक्षात ठेवा, डब्ल्यूबीसीचा आकार हा आकारहीन असतो. आणि रक्तबिंबिका, आता त्याचे 1 लाइनर पॉइंट्स बघू. आता बघा, लाल रक्तपेशींना इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? आरबीसी. आर म्हणजेच काय? रेड ब्लड कॉर्पिस्कल्स. आता ब्लड टेस्ट जर आपण केली ना, तर आरबीसीची संख्या लिहिलेली असते. मग आरबीसी म्हणजेच काय? तर सी चा फुल फॉर्म काय? कॉर्पिस्कल्स. हा फुल फॉर्म तुम्हाला विचारतात. आरबीसी, रेड ब्लड कॉर्पिस्कल्स. आता कॉर्पिस्कल्सलाच कधी कधी सेल्स लिहिलेलं असतं, सेल्स. मग सेल्स म्हणजेच काय? सेल म्हणजे हे असं सेल. सेल म्हणजेच काय? पेशी. ही पेशीच आहे ना, आपण पेशी बघतोय म्हणजे लाल रक्तपेशी. मग पेशी शब्द आला शेवटी म्हणून काय? सेल. किंवा कॉर्पिस्कल्स म्हणजे पण तेच, पेशी. दोन्हीपैकी कुठलाही शब्द वापरला जाऊ शकतो या शेवटच्या सी साठी. ठीक आहे, आता आरबीसीचा रंग जो आहे तो कसा असतो? इथं क्लिअर कट दिसतोय तुम्हाला, लाल रंगाच्या असतात म्हणून त्यांना काय पडले नाव? तांबड्या रक्तपेशी. काय नाव पडले? तांबड्या रक्तपेशी. आणि त्या तांबड्या रक्तपेशींमध्ये लोह बसलेलं असतं, लोह, म्हणून त्यालाच काय म्हणतात? लोहित रक्तपेशी. हा प्रश्न तुम्हाला विचारतात, लोहित रक्तपेशी कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणणार? लाल रक्तपेशींना लोहित रक्तपेशी म्हणणार. नीट लक्षात ठेवा, लाल रक्तपेशींनाच काय म्हणतो आपण? लोहित रक्तपेशी. काय म्हटलं असं? कारण की लाल रक्तपेशींमध्येच लोह बसलेलं असतं म्हणून त्याला काय म्हटलंय आपण? लोहित रक्तपेशी. ठीक आहे, आता सेम तसंच डब्ल्यूबीसीचा पार्ट बघू. डब्ल्यूबीसीचा फुल फॉर्म काय? व्हाईट. पांढरा रंग आहे ना म्हणून काय म्हटलं? व्हाईट ब्लड कॉर्पिस्कल्स. आता तो सी चा पार्ट इथं पण सेम, इथं कॉर्पिस्कल्स म्हणा किंवा सेल म्हणा, एकच अर्थ झाला त्याचा. ठीक आहे, आता या पांढऱ्या रंगाच्या असं म्हणून त्याला पांढऱ्या रक्तपेशी असं पण म्हणतात, किंवा पांढऱ्याला समानार्थी शब्द काय? श्वेत, म्हणून श्वेत रक्तपेशी असं पण म्हणतात. दोन्ही अर्थ तेच झाले. आता एक
सगळ्यात जास्त या 3 पैकी सगळ्यात जास्त जर प्रश्न विचारले असतील ना तर याच्यावरती जास्त विचारतात. काय विचारतात? कारण की बघा, आपल्या शरीरात ज्या वेळेस जीवाणू असतील, विषाणू असतील, व्हायरस असतील किंवा बॅक्टेरिया, हे एकच झालं बघा. मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही नावं घेतली. जीवाणू, विषाणू ज्यावेळेस शरीरात जातात त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला करण्याचं काम कोण करतं? तर पांढऱ्या रक्तपेशी करतं. हल्ला करण्याचं काम कोण करतं? पांढऱ्या रक्तपेशी. आत्ताच्या घडीला मी इथं हे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड ज्या वेळेस करतोय ना तेव्हा पण माझ्या नाकावाटे काहीतरी जीवाणू, विषाणू नाकावाटे माझ्या शरीरात जात असतील. मग त्या शरीरात गेल्याच्या नंतर त्यांना मारण्याचं काम कोण करत असणार आहे? पांढऱ्या रक्तपेशी. तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ लेक्चर ऐकताय ना त्यावेळेस पण तुम्ही श्वासोच्छ्वास करताय, त्यावेळेस पण काही ना काहीतरी तुमच्या शरीरात जीवाणू, विषाणू तुमच्या शरीरात जात आहेत आणि त्यांच्यावरती हल्ला करण्याचं काम कोण करत असतं? पांढऱ्या रक्तपेशी करत असणार आहेत. कळला पॉइंट? पण ज्यावेळेस या पांढऱ्या रक्तपेशी हरतात ना, ते युद्ध चालतं त्यांच्यात. इकडे जीवाणू आहेत आणि इकडे पांढऱ्या रक्तपेशी, दोघांच्यात एकदम खडतर युद्ध चालू आहे. आणि नेहमी मोस्ट ऑफ द टाइम कोण जिंकणार इथं? तर WBC जिंकणार आहे. आणि WBC जिंकतायत याचा अर्थ तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही काय सुरक्षित. पण WBC जर हरल्या ना आणि इकडे जीवाणू किंवा विषाणू जर जिंकला ना तर तुम्ही तिथं आजारी पडणार. कळलं का तुम्हाला काय म्हटलं मी? आता एखाद्याला म्हणतो बघा आपण ह्याची प्रतिकार शक्ती खूप आहे, हा कुठं पण जाऊन राहिला ना तरी हा आजारीच पडत नाही. का पडत नाही? कारण की त्याच्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत ना त्या प्रतिकार शक्ती त्यांची खूप जास्त आहे. म्हणजे ते हल्ला करतायत कुणावर पण. आता लहान मुलं बघा, लहान मुलांना एक मच्छर जरी चावला तरी ती लगेच आजारी पडतात. का? कारण की त्यांच्या शरीरामधल्या व्हाईट, पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत त्यांना हल्ला करण्याची सवय झालेली नसते किंवा तेवढी प्रतिकार शक्ती बिल्डअप झालेली नसते. त्यामुळे लहान मुलं लगेच आजारी पडतात. जसजसं व्यक्ती मोठा होतो प्रतिकार शक्ती काय होते? वाढते. आता एक बेस्ट उदाहरण सांगतो. चिकनगुनिया किंवा डेंग्यूचं उदाहरण घेऊया आपण. डेंग्यूचा विषाणू जर माझ्या शरीरात गेला तर पहिली स्टेप काय होणार? RBC, माझ्या WBC काय करणार? तर डेंग्यूच्या विषाणूला मारण्याचं काम करणार. आता त्या मारता मारता त्या दोघांच्यात युद्ध होणार आणि युद्धामध्ये जर WBC जिंकल्या तर मी सुरक्षित आहे, मला कळणार पण नाही की माझा डेंग्यूच्या विषाणू माझ्या शरीरात गेला होता. पण WBC जर हरल्या तर जिंकलं कोण इथं? डेंग्यूचा विषाणू. मग डेंग्यूचा विषाणू आपल्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आणि आपल्याला काय होणार? डेंग्यू होणार. प्रत्येक रोगासाठी सेम कंडिशन अशीच आपल्या होती. आता इथं सैनिकांप्रमाणे काम कुणी केलेले? तर पांढऱ्या रक्तपेशींनी सैनिकांप्रमाणे काम केलेले. कुणी काम केलेले? म्हणून त्यांना काय म्हटलं? सैनिकी रक्तपेशी. बघा, मी एवढं डिटेल का सांगितलं? ज्यावेळेस आपण ऑनलाईन लेक्चर घेतोय त्यावेळेस बरेच नवीन विद्यार्थी मला इथं बघत असणार आहेत. बरेच विद्यार्थी पहिल्यांदाच सायन्सचा अभ्यास करत असणार आहेत आणि त्यांना हे बेसिक नॉलेज काहीच माहिती नसणार आहे. त्यामुळे मी इथं डिटेल सांगतोय. काही जी जुनी मुलं असतील ते म्हणत असतील काय तेच तेच परत परत रिपीट करतात, हे आपल्याला माहिती आहे, पटकन पुढे जायला पाहिजे. तर जुने मुलं कमी असणार आहेत आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये, नवीन मुलंच जास्त असणार आहेत आणि नवीन त्यांना व्यवस्थित समजावं. एकदम बेसिक सांगतो बघा. माझा शिकवण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा आहे की मी अजून केले की तुम्हाला काहीच माहित नाहीये, शून्यापासून मी शिकवायला स्टार्ट केलेली, असं अजून करून शिकवतोय मी. बस एवढाच पॉईंट आहे बघा. मग त्यात जुनी मुलं जे आहेत त्यांना असं वाटणार की आपल्याला माहिती आहे, तेच तेच रिपीट होते, तर थोडंसं व्हिडिओ पळवा आणि नवीन मुलांनी व्यवस्थित 1च्या स्पीडने शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ठीक आहे, आता पुढच्या पॉईंटकडे जाऊ आपण. बरं, सैनिकी पेशी कोणाला म्हणायचं? पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशी म्हणायचं. आता त्या सैनिकी पेशींनी म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींनी काय केलं? आपल्या शरीराचं संरक्षण केलं. म्हणून काय पडलं? संरक्षक पेशी. हे 2 शब्द पाठ झाले पाहिजे इथं. कुठले 2 शब्द? सैनिकी रक्तपेशी कोणाला म्हणतात? पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशी म्हणतात. लक्षात ठेवा. एवढं युद्ध वगैरे मी सांगितलं, डेंग्यूचं उदाहरण घेतलं, लहान मुलांचं उदाहरण घेतलं, तर हे पाठच झालं पाहिजे इथं. सैनिकी पेशी कोणाला म्हणतात? पांढऱ्या रक्तपेशींना म्हणतात. खूप वेळा प्रश्न विचारला. आणि संरक्षक पेशी कोणाला म्हणतात? तर पांढऱ्या रक्तपेशींना म्हणतात. हा पण पॉईंट इथंच पाठ झाला पाहिजे. ठीक आहे, एवढंच पाठ होता याच्यामध्ये. आता या तिघांमध्ये बेसिक फरक काय असतो तो पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. रक्तबिंबिका यांनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? ब्लड प्लेटलेट्स. ब्लड प्लेटलेट्स. ज्यावेळेस आपण ब्लड टेस्ट करून येतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये RBCचा पण रिपोर्ट असतो, WBCचा पण असतो आणि रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स यांचा पण त्याच्यामध्ये रिपोर्ट असतो. आता पुढचा पाठ बघा. RBC, WBC
रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स. आता यांच्यातला बेसिक फरक आपल्याला इथं बघायचा आहे. आकार जर बघितला, आरबीसीचा आकार मी मागाशीच सांगितलं कसा असतो, गोलाकार आणि द्विअंतर्वक्र. गोलाकार म्हणजेच काय, वरून जर बघितलं मी तर मला असं गोल दिसणार, इथं मध्ये असा खड्डा आल्यासारखं दिसणार, आणि साईडनी बघितलं मी असं तर मला काय दिसणार, दोन कब्बाशा अशा उलट्या ठेवलेल्या आहेत असं दिसणार. म्हणजेच वरून पण खोलगटे, खालून पण खोलगटे, म्हणून दोन्ही बाजूने खोलगटे म्हणून द्वि, आत गेलेले म्हणून अंतर्वक्र. म्हणून शब्द काय वापरला, गोलाकार आणि द्विअंतर्वक्र. डब्ल्यूबीसींना आकार नसतो, कुठल्याही आकाराचे असतात, आकारहीन आहेत त्या. गोलाकार असतील, लांबट असतील, चौकोनी असतील, आयताकृत, आकार नाहीये त्यांना. लक्षात ठेवा, डब्ल्यूबीसींना आकार आहे का, तर नाही. रक्तबिंबिकांचा आकार आरबीसीच्या एक्झॅक्ट उलट असतो. उलट म्हणजेच काय, इथं ही कब्बशी मी काय ठेवली, उलटे ठेवली होती ना, ती कब्बशी आता मी काय ठेवणार, अशी कब्बशी ठेवणार. म्हणजेच आता कसं दिसतोय, वरतून बघितलं तर ती गोल दिसल, आणि बाजूने बघितल्यानंतर ही द्विबहिर्वक्र. द्वि म्हणजेच दोन्ही बाजूनी, बहिर म्हणजेच बाहेर असे वक्र आलेले आहेत, म्हणून द्विबहिर्वक्र, गोलाकार आणि द्विबहिर्वक्र. बर, थोडस अवघड वाटत असेल, सिलेबसचा पार्ट आहे म्हणून आपण शिकून घेतोय हा. या पूर्ण तक्त्यात जे जे काय प्रश्न विचारलेले असतील ते प्रश्न खूप इझी लेवलचे, ते प्रश्न पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा तक्ता व्यवस्थित समजून घ्या, मग प्रश्न काय आलेले ते लगेच बघू आपण. तुम्ही पण म्हणताल की प्रश्न खूप इझी येते. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघू आपण. आता प्रमाण जे आहे आपल्या शरीरामध्ये, प्रमाण किती असतं, तर आरबीसी जे आहे, पहिलं प्रमाणाचं एकक समजून घेऊयात आपण. प्रति एमएम क्यूब. प्रति एमएम क्यूब म्हणजेच काय, रक्ताचा एक थेंब असं कन्सिडर करा. बेसिक रक्ताचा एक थेंब. एक थेंब पण कसा, 1 mm चा. बर, 1 mm म्हणजे काय, पहिलं ते बघा. आपण शाळेमध्ये असताना 15 सेंटीमीटरची एक पट्टी वापरायचो. 15 सेंटीमीटरची पट्टी, ती प्लास्टिकची. त्या 1 सेंटीमीटर मध्ये, म्हणजे समजा मी जर हिथं 0 असेल आणि हिथं जर 1 असेल, तर या 0 ते 1 च्या दरम्यान उभ्या लाईन असायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मध्ये कुठं 10 लाईन असायच्या. का 10 लाईन म्हणजेच काय, 10 mm म्हणजेच काय, 1 सेंटीमीटर बरोबर 10 mm असतं. बरोबर, 10 mm. आता मला काय करायचंय, टाकी बनवायची, एक पाण्याची टाकी बनवायची. ती पाण्याची टाकी बनवताना मी त्याचं 1 मीटर, 1 मीटर म्हणजे तुम्ही गोळा टाकताना बघा 8-8.5 मीटर अंतर मोजतो आपण. तर मी काय करतोय, 1 मीटरची टाकी बनवायची मला. तर मी 1 मीटर अशी लांबी घेणार, अशा प्रकारे काहीतरी 1 मीटरची टाकी बनल. बरोबर, आता मला तीच टाकी काय बनवायची आहे, ह्यातला 1 mm आहे का, 1 mm भाग म्हणजे एकच भाग, 0 पासून 1 mm पर्यंतचा भाग, मला एवढ्याच आकाराची एक टाकी बनवायची. म्हणजे काय करणार मी, 1 mm एवढं हे घेणार, बॉक्स घेणार, म्हणजे तेवढी बाजू घेणार, आणि तेवढी टाकी जर बनवली मी, ही एवढीच टाकी बनली त्याची, आणि त्या टाकीत मी रक्त टाकलं, मग ते 1 थेंबाचा पण 100वा भाग असेल तो. 1 थेंब, मी मागाशी म्हटलं समजण्यासाठी 1 थेंब समजून घ्या, पण 1 थेंबाचा पण 100वा भाग असेल तो. आता सगळं विसरा, आता एक लक्षात ठेवा, प्रमाण, टाकी वगैरे सगळं विसरून जावं. आता मी एक पॉईंट सांगतोय फक्त तुम्हाला. रक्ताचा एक थेंब घेतला, त्यातले पण 100 भाग केले, त्यातला एक भाग लक्षात ठेवा. त्या एका भागामध्ये 50 लाख आरबीसी असतात. किती, 50 लाख. रक्ताच्या एका थेंबात त्याचा पण 100वा भाग, त्याच्यामध्ये किती असणार, 50 लाख आरबीसी असतात. पूर्ण शरीरात किती असेल, अरबो करोडो असणार त्याच्यामध्ये. डब्ल्यूबीसी किती असतात, तर 5000 ते 11000 डब्ल्यूबीसी त्याच एका थेंबात असणारे. रक्तबिंबिका किती असतात, तर 2.5 ते 4.5 लाख एवढे रक्तबिंबिका असणार आहेत. लक्षात ठेवा पॉईंट हा. 50 लाख सगळ्यात जास्त कोण आहे, आरबीसी सगळ्यात जास्त आहे. डब्ल्यूबीसी 5 ते 11,000 आणि रक्तबिंबिका 2.5 ते 4.5 लाख ह्या रक्तबिंबिका असणार आहेत. बरं, आता ह्याचा एक पार्ट थोडासा एक्सटेंड करतो. मी आधीच्या नोट्सला लिहून देताना ह्याचं डिटेल लिहून द्यायचो. स्त्रियांमध्ये किती असतं, 42 लाख ते 52 लाख एवढं असतात, आणि पुरुषांमध्ये किती, 51 लाख ते 58 लाख, हे डिटेल द्यायचो. म्हणजे थोडक्यात सांगतो, स्त्रियांमध्ये कमी, पुरुषांमध्ये जास्त. बस ही लाईन लक्षात ठेवा. स्त्रियांमध्ये आरबीसी कमी आणि पुरुषांमध्ये आरबीसी जास्त. एवढा बेसिक पॉईंट इथे लक्षात ठेवा. आकडा नका लक्षात ठेवू, स्त्रियांमध्ये किती, पुरुषांमध्ये किती, हा काय लक्षात नका ठेवू. एक ऍव्हरेज दोघांचा काढला तर किती, इथं 50 लाख असतात, एवढं लक्षात ठेवा.
परीक्षेला जर विचारलं तुम्हाला खूप असं जवळजवळचं नाही देणार, 50 लाख 51 लाख 52 लाख असं एवढं जवळजवळचं नाही देणार. की त्यांनी जर पर्याय टाकले ना आरबीसीचं प्रमाण किती, तर ते पर्यायामध्ये टाकतील 10 लाख 20 लाख 50 लाख 70 लाख असे पर्याय टाकतील. तर उत्तर काय लिहिणार आपण 50 लाख. आरबीसीचं प्रमाण किती 50 लाख. चला 50 मी दिले म्हणून 50च देणार का तिथं, तर अजिबात नाही देणार. तर मी पर्याय बदलतो परत, 5 लाख 20 लाख 43 लाख आणि 60 लाख. आता काय लिहिणार उत्तर 43 लाख. 50च्या जवळ जे पहिलं दिसते ते उत्तर 100% लिहायचं. 55-60 लाखच्या पुढे जायचं नाही, 55च्या पुढे जाऊच नका. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट बघू. जीवनकाळ. जीवनकाळ म्हणजेच काय, आत्ताच्या घडीला माझ्या शरीरात आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स तयार होत आहेत, तुमच्या शरीरात पण आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स तयार होत आहेत आणि तयार झाल्याच्या नंतर ते किती दिवस लागतात. आता समजा माझ्या शरीरात आत्ताच्या घडीला आरबीसी तयार होत आहेत आणि त्या आरबीसी एक तयार झाल्याच्या नंतर ते किती दिवस लागणार पुढं, त्याला काय म्हणायचं जीवनकाळ. म्हणजे आज जी आरबीसी माझ्या शरीरात तयार झाली ती 127 दिवसानंतर मारणारी. किती दिवसानंतर 127 दिवसानंतर मारणारी. लक्षात ठेवा आरबीसी जे आहे त्यांचा जीवनकाळ सर्वात जास्त आहे. आरबीसी किती दिवस जगतात 127 दिवस. हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न विचारलाय इथं, हा या वरच्या दोन्ही पॉइंट वरती प्रश्न विचारलेले नाहीत, इथं हा प्रश्न विचारलाय, हा पाठ झाला पाहिजे. 127 दिवस आरबीसीचा जीवनकाळ किती असतो 127 दिवस. आता डब्ल्यूबीसीचा जीवनकाळ किती असतो 3 ते 4 दिवस. किती असतो 3 ते 4 दिवस. रक्तबिंबिकांचा जीवनकाळ किती असतो 5 ते 10 दिवस. किती 5 ते 10 दिवस. यातला फक्त एक पार्ट विचारलाय आरबीसी 127. लक्षात ठेवा आरबीसी 127, डब्ल्यूबीसी 3 ते 4 दिवस आणि रक्तबिंबिका 5 ते 10 दिवस. म्हणजे आत्ताच्या घडीला समजा मी आजपासून जर कन्सिडर केलं 4 दिवसापूर्वी माझ्या शरीरात कुठल्या तरी डब्ल्यूबीसी तयार झाले असतील, त्या आज काय होणार आहेत मारणार आहेत. डब्ल्यूबीसीचं जास्तीत जास्त जीवनकाळ किती आहे 4 दिवस. 4 दिवसापूर्वी त्या तयार झाल्या, आज 4 दिवस कंप्लीट झाले, ते आज मारणार आहेत आणि त्यांच्या जागेवरती नवीन डब्ल्यूबीसी तयार होणार आहेत. बरोबर आहे. आता जीवनकाळ कळला आपल्याला. आता मग ते त्यांचं केंद्रक बरं तयार कुठं होतात आणि मृत्यू कुठे होतो, हा एक प्रश्न कॉमन आहे जो सारखा विचारला जातो. त्याच्या आधी आपण केंद्रक हा घटक बघू. कुठलीही पेशी कन्सिडर केली, मानवी शरीरात ज्या पेशी आहेत त्यांचा आकार गोल असतो आणि पेशीच्या मध्ये एक केंद्रक असतं. पेशीला कंट्रोल करण्यासाठी एक मधोमध काय असतं केंद्रक असतं. आता आरबीसी ही पण एक पेशी आहे आणि या पेशीला केंद्रक नसते. डब्ल्यूबीसी ही एक पेशी आहे, त्या पेशीला केंद्रक असते. आणि रक्तबिंबिका ही पण एक पेशी आहे, तिला केंद्रक नसते. बस लक्षात काय ठेवायचे, फक्त डब्ल्यूबीसीला केंद्रक असते. बस हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. फक्त डब्ल्यूबीसीला 3 रक्तपेशी आहेत, या 3 रक्तपेशींपैकी फक्त कोणाला केंद्रक असते डब्ल्यूबीसीला केंद्रक असते. बस एवढा स्टेटमेंट लक्षात ठेवा. आता मी माझ्या नोट्समध्ये बरेच बदल करतोय. बदल म्हणजेच काय, एक ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये 10-15% डेटा जो आहे तो ऍड करतोय मी, ज्याच्यावरती प्रश्न विचारतायत तो पार्ट मी ऍड केलेला आहे. असं जास्त नाही, 10-15% पार्ट आहे. आणि 30-35% घटक असा आहे ज्याच्यावरती प्रश्नच विचारले नाहीत आतापर्यंत. मग ते घटक मी काय करतोय ते काढून टाकतोय, मी मायनस करत चाललेलो आहे आपल्या नोट्समधनं. मग काही जणांकडे जुन्या नोट्स असतील ना आपल्या, तर ती मला मेसेज करतील, अहो सर तुम्ही नोट्समध्ये तिथे लिहून दिलं होतं पण बॅच मध्ये नाही शिकवलं. तर का नाही शिकवलं, कारण की ते नाही विचारत आहेत कुठंच. एमपीएससीला पण नाही विचारत आहेत, पोलीस भरतीला पण नाही विचारत, त्यामुळे मी ते मायनस करतोय. आता मी हे इथं का सांगितलं, कारण की मी माझ्या नोट्समध्ये इथं एक पॉइंट लिहून दिलेला आहे, आरबीसींना केंद्रक नसते. काय म्हटलं, आरबीसींना केंद्रक नसते, पण याला 2 प्राणी अपवाद आहेत, उंट आणि लामा. एक शेळी मेंढी सारखा एक प्राणी असतो लामा, या 2 प्राण्यांच्या आरबीसीला केंद्रक असते. बघा परत एकदा रिपीट करतो, या आरबीसींना केंद्रक नसते पण त्याला 2 अपवाद आहेत, उंट आणि लामा. आता हा पार्ट जो आहे मी या पहिल्यापासूनच्या नोट्समध्ये लिहून देत आलेलो आहे. सगळ्या नोट्समध्ये दिसेल आपल्याला तुम्हाला तो हा पॉइंट. पण आता मी इथनं पुढे तो स्किप करून टाकणार आहे. एमपीएससीला पण नाही विचारत, पोलीस भरतीला पण नाही विचारत, त्यामुळे हा पॉइंट मी इथं स्किप करून टाकलाय. नोट्समध्ये तुम्हाला इथं या नोट्समध्ये तुम्हाला
लिहिलेला हा पार्ट दिसणार नाही. त्यामुळे मला मेसेज करू नका तुम्ही तो पार्ट ऑफलाईन बॅचला तुम्ही शिकवला होता, नोट्समध्ये पण आहे, मग इथं बॅचमध्ये का नाही घेतला. का नाही घेतला, तो स्किप नाही झालेला माझ्याकडनं, मी सोडून दिलेला आहे तो. का? कारण की मला तो घ्यायचा नाहीये, इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे. केंद्रक मध्ये पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला, आरबीसीला केंद्रक नसते, डब्ल्यूबीसीला केंद्रक असते. फक्त एकालाच आहे, कुणाला? डब्ल्यूबीसीला केंद्रक असते आणि रक्तबिंबिकांना केंद्रक नसते. आरबीसीला पण नाहीये, रक्तबिंबिकाला पण नाहीये. ठीक आहे. पुढचा पॉईंट. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट, आयएमपी. तीनही रक्तपेशींची निर्मिती, आरबीसीची निर्मिती कोठे होते, डब्ल्यूबीसीची निर्मिती कोठे होते, रक्तबिंबिकांची निर्मिती कोठे होते, तीनही रक्तपेशींची निर्मिती कोठे होते, किंवा फक्त रक्तपेशींची निर्मिती कोठे होते. सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, म्हणजेच काय? अस्थिमज्जा. आता अस्थिमज्जा, बोन मॅरो असं इंग्लिशमध्ये म्हणतात बघा त्याला. अस्थिमज्जा म्हणजे काय? तुम्ही जर चिकन मटन खात असाल आणि त्या हाड जे असतं त्या हाडाच्या मधोमध्ये एक चॉकलेटी कलरचा एक भाग असतो, तो आपण फुरक्या मारून खातो बघा असा आहे. तर चॉकलेटी कलरचा भाग, हाडांच्या आतमध्ये एक चॉकलेटी कलरचा भाग आहे, त्यालाच काय म्हणायचं असतं? अस्थिमज्जा, बोन मॅरो असं म्हणणारे बघा. बर, ज्यांना माहिती नाहीये, वेज असतील, माहित नाही आम्हाला सर हे काय सांगतात बोन मॅरो, तर त्यांच्यासाठी डायग्राम पण टाकली. एक हाड दाखवले, मांडीचं हाड आहे असं कन्सिडर करा. मांडीच्या हाडामध्ये किंवा सगळ्याच हाडामध्ये असणाऱ्या जे लांबलचक हाड असणार ना अशी, त्या हाडांमध्ये बोन मॅरो असतो. आता या हाडांच्या मध्ये हे ते एक स्पंज सारखा एक घटक दिसतोय बघा. हा मऊ नसतो, तो थोडासा मऊ असेल पण कम्प्लीट मऊ नसतो. हा जो भाग आहे ना, हा स्पंज सारखा भाग, छिद्रांचा भाग, या स्पंजच्या सारख्या भागाला काय म्हणायचं? अस्थिमज्जा, बोन मॅरो असं म्हणणार आपण. लक्षात ठेवा पॉईंट हा. बोन मॅरो, तीनही रक्तपेशींची निर्मिती कोठे होते? बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जा. तुम्हाला प्रश्न दोन्ही प्रकारे विचारू देतात. आरबीसीची निर्मिती कुठे होते? उत्तर काय? अस्थिमज्जा. डब्ल्यूबीसीची कुठे होते? अस्थिमज्जा. रक्तबिंबिकांची कुठे होते? अस्थिमज्जा. किंवा सिंपल वन लाईन विचारतात, रक्तपेशींची निर्मिती कुठे होते? अस्थिमज्जा. बस. पुढं मृत्यू कुठे होतो? मी मागाशी सांगितलं आरबीसीचा जीवनकाळ 127 दिवस आहे, म्हणजे ते 127 दिवस झाल्याच्या नंतर जाऊन मारणार आहेत. ते कुठे जाऊन मारतात? तर फर्स्ट पहिल्यांदा प्लीहामध्ये जाऊन मारतात. प्लीहा. मग आता प्लीहा, सर प्लीहा काय असतं आम्हाला नाही माहिती. प्लीहाची डायग्राम टाकलेली मी इथे. प्लीहा बघा, इथे तुम्हाला जठर दिसत असेल, हा जे इंग्रजी अक्षर जे प्रमाणे जठर असतं, हा पण प्रश्न विचारलाय. जे जे म्हणजे हे असं दिसतंय आपल्याला, जे सारखा आकार, आणि याच्या माग हा पिंक कलरचा जो भाग आहे एवढ्याच्या बियासारखा, त्याला काय म्हणतात? स्प्लीन, म्हणजेच प्लीहा. स्प्लीन किंवा प्लीहा. स्प्लीन इंग्लिशमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये प्लीहा असं म्हणतात. एक्स्ट्रा झालेल्या आरबीसी ज्या असतात ना, जास्त झालेल्या आरबीसी, त्या स्प्लीन मध्ये साठवल्या जातात, म्हणजेच प्लीहामध्ये साठवल्या जातात. याच्यावरती प्रश्न काय विचारतात? आरबीसींचं कोठार कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणतात? प्लीहाला म्हणतात. या प्लीहाला. प्लीहा म्हणजेच काय? स्प्लीन. लक्षात ठेवा, आरबीसींचं कोठार स्प्लीन, प्लीहाला म्हणतात. आता आरबीसी साठी फक्त पहिला पर्याय काय लिहिणार आपण? स्प्लीन म्हणजेच प्लीहा. परत एकदा रिपीट करतो. केंद्रीय परीक्षा ज्या असतात ना, एसीसी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणतो आपण, तिकडच्या त्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारतात, आरबीसींचा मृत्यू कोठे होतो? तर त्यांचं पहिलं उत्तर काय दिलेलं असतं? तर प्लीहा हे उत्तर दिलेलं असतं. त्यामुळे आपण पहिलं उत्तर शोधताना काय लिहिणार? प्लीहा. आरबीसींचा मृत्यू कोठे होतो? प्लीहा. आरबीसींचा मृत्यू कोठे होतो? प्लीहा. बर, आता पोलीस भरतीकडे घेऊयात आपण. पोलीस भरतीला पण हा प्रश्न विचारतात. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारतात. आता उत्तर काय देतात बघा. आरबीसींचा मृत्यू कोठे होतो? प्लीहा पर्यायच नसतो, प्लीहा पर्यायामध्येच नाही. मग आता उत्तर काय लिहिणार? यकृत. बर, आता आपल्याला प्रश्न परत आला, तर आपण उत्तर काय लिहायचं ते पहिलं बघू आपण. आता आरबीसींचा मृत्यू कोठे होतो? तर सायन्स काय सांगते बघा. पहिला मृत्यू प्लीहामध्ये होतो, आणि प्लीहा जर कम्प्लीट फुल झालेला असेल तर उरलेले आरबीसी मरण्यासाठी, जीव देण्यासाठी कुठे जातात? यकृतामध्ये जातात. कुठे जातात? यकृतामध्ये. आता यकृत हे पण कोणाला जर माहित नसेल तर त्यांच्यासाठी पण डायग्राम टाकली. इथं लिव्हर म्हणतो बघा आपण. लिव्हर, लिव्हर म्हणजेच काय? यकृत. हे ट्रायंगल सारखं जे दिसतंय आपल्याला, ह्याला काय म्हणतात? यकृत. दारू पिल्यानंतर लिव्हर फेल झालं म्हणतो आपण. जो व्यक्ती दारू खूप पितो त्याचा लिव्हर फेल होतो. लिव्हर फेल
म्हणजेच काय यकृत, हे ट्रायंगल सारखं चित्र दिसते बघा आपल्याला. ठीक आहे. आता परत आरबीसी कडे पॉईंट येऊ द्या. आरबीसीचा पहिला मृत्यू कुठे होतो? प्लीहामध्ये होतो. पहिला मृत्यू प्लीहामध्ये होतो. हेच उत्तर लिहायचे. उत्तर शोधताना पहिलं उत्तर काय शोधणार? प्लीहा पर्याय नाहीये. आता काय शोधणार मग? यकृत. सर आता एवढं सांगून सुद्धा मुलं परत विचारतात मला, सर पण पर्यायामध्ये दोन्ही टाकलं तर काय लिहायचं मग? अरे दोन्ही टाकलं तरी पहिलं काय शोधायचंय आपल्याला? प्लीहात शोधायचंय. प्लीहामध्येच पहिला मृत्यू होतो. जर दोन्ही जर टाकलं असेल तर याचा अर्थ तो प्रश्न त्यांनी सेंट्रल SSC मधनं कॉपी केला असं समजायचं. आणि उत्तर काय लिहायचंय? प्लीहा. आजपर्यंत MP म्हणजे पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला नाही, म्हणजे प्लीहा हे उत्तर दिलेलं नाहीये. प्रत्येक वेळी उत्तर काय दिलेलं आहे? यकृत. प्लीहा ऑप्शन मध्येच टाकत नाहीत. ते जुनाच प्रश्न कॉपी पेस्ट करत आलेले आहेत. त्यामुळे नेहमी उत्तर काय आलेले? यकृत. लास्ट एकदा रिपीट करतो. आरबीसींचा पहिला मृत्यू कुठे होतो? पहिला म्हणजेच 2 वेळा मृत्यू नाही होत. म्हणजेच ते प्लीहा जर फुल झाला असेल, हे प्लीहा पूर्ण फुल झालेला असेल तर उरलेले आरबीसी मारण्यासाठी कुठे जातात? यकृतामध्ये जातात. म्हणजे आरबीसींचा मृत्यू कुठे होतो असा प्रश्न विचारला तर पर्यायामध्ये पहिल्यांदा शोधायचं प्लीहा ऑप्शन मध्ये नसेल तर शोधायचं यकृत. क्लिअर झाला असेल पॉईंट. आता WBCचा मृत्यू कुठे होतो? परत तेच यकृत. रक्तबिंबिकांचा मृत्यू कुठे होतो? परत तेच यकृत. बस. आता सिंपल प्रश्न विचारतो. 3ही रक्तपेशींचा मृत्यू कोठे होतो असा प्रश्न विचारला. 3ही रक्तपेशींचा मृत्यू कोठे होतो? तर उत्तर कॉमन काय दिसतंय आपल्याला? यकृत. इथे यकृत दिसते, इथे यकृत दिसते, इथे यकृत दिसते. 3ही रक्तपेशींचा मृत्यू कुठे होतो? यकृतात होतो, लिव्हर मध्ये होतो. बस. 3ही विचारलं तर यकृत. फक्त आरबीसी साठी पहिल्यांदा काय शोधणार आपण? प्लीहा नसेल तर यकृत. बस. आता पुढचा पॉइंट. बर, रक्त हा पॉइंट जो आहे, या पॉइंट आता आपले या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. याच्यावरचे IMP पॉइंट्स मला इथे घ्यायचे. मी तुम्हाला आधी व्हिडिओ लेक्चर स्टार्ट केलं तेव्हाच म्हटलं रक्त हा चॅप्टर थोडासा मोठा आहे, खूप सारे प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती. त्यामुळे मी हा व्हिडिओ 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. एक पार्ट इथं आता आपला संपल, जवळपास 40-41 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे, दुसऱ्या पार्टला मी हा चॅप्टर कम्प्लीट क्लिअर करून टाकतो. बर, रक्त हा चॅप्टर संपल्याच्या नंतर आपण काय पुढे बघणार आहे? पूर्ण रिव्हिजन. बरं, जी जुनी मुलं असतील त्यांच्यासाठी एक ऍडवाइस. तुम्हाला बोर होत असेल की रिपीट होतोय खूप, जुनी मुलांसाठी म्हणतोय आम्ही. नवीन मुलांनी 1 व्हिडिओ लेक्चर 1च्या स्पीडनी स्टार्ट टू एंड पर्यंत बघायचे. जुन्या मुलांना सांगतोय फक्त मी, तुमचं पाठ झाला असेल, नवीन वाटत नसेल, म्हणजे नवीन काहीच वाटत नाही, फक्त रिव्हिजन म्हणून बघायचंय आपल्याला, तर प्रत्येक टॉपिकचे आपण रिव्हिजन व्हिडिओ बनवणार आहे. तर ते रिव्हिजन व्हिडिओ जुने मुलं स्टार्ट टू एंड पर्यंत व्यवस्थित बघू शकतात. रिव्हिजन व्हिडिओ एकदम बारीक असणार आहे. आता हा व्हिडिओ कसा 40 मिनिटाचा झाला, दुसरा व्हिडिओ जवळपास 40 मिनिटाचा होईल. म्हणजे रक्त हा चॅप्टर आपण किती वेळ घेतला? 80 मिनिट घेतला. पण तसं रिव्हिजन 7 ते 8 मिनिटात घेणार. आणि रिव्हिजन असा घेणार ना ज्याच्यावरती पोलीस भरतीला खूप सारे प्रश्न विचारलेत, त्याचाच उल्लेख मी सारखा रिपीट त्याच्यामध्ये करणार आहे, जेणेकरून तुमचं तेवढे पाठ आलेले प्रश्न तरी तुमचे इथले इथेच पाठ होऊन जातील, म्हणजे व्हिडिओ बघताच. ठीक आहे. बाकीचा राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. या ठिकाणी आपण या व्हिडिओसाठी इथंच थांबूयात.